Good morning, student. Welcome to e-learning and cable networking programs of Lokmanya Tilak Mahavidyalaya Vani. Last period, we have seen the introduction of the writer, introduction of the novel To Serve with Love, and summary of the novel. What we have seen in our last period, काय शिकलो आपण मागच्या पिरियड मध्ये? टू सर्व विथ लव is an autobiographical novel. So the types of novel is autobiographical novel. You remember this thing. आत्मचरित्रपर लिहिलेलं हे कादंबरी आहे. कुणाचं आत्मचरित्र आपल्याला इथे दिसून येतात तर नॅरेटरचं ब्रेथवेट्स. कुणाचं आत्मचरित्र आपल्याला दिसून येतात तर ब्रेथवेट्सचं आत्मचरित्र आपल्याला या नॉवेलमध्ये दिसून येतात. So we can also see the racism, वंशभेद, या नॉवेलमध्ये आपल्याला दिसून येतात. So today we are going to see the second part of the novel To Serve with Love. Let's see the theme of the novel. Theme of the novel is most important point in this novel. You must know the theme of the novel. So let's see. Student teacher relationship, prejudice and racism. Racism म्हणजे वर्णभेद आणि प्रेजुडाइस म्हणजे काय? पूर्वग्रह. So student teacher relationship, prejudice and racism are the major theme of the novel. What is the main theme of the novel? What is the main theme of the novel? Teacher-student relationship. Teacher-student relationship. Then prejudice and racism are the major theme of the novel. म्हणजे शिक्षक विद्यार्थी यांचं नातं आणि दुसरी थीम आपल्याला दिसून येतात की पूर्वग्रह आणि वंशभेद हे या नॉवेलमध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणून आपण त्याला या नॉवेलची थीम सुद्धा म्हणू शकतो. सो स्टुडंट टीचर रिलेशनशिप, prejudice and racism are the major theme of the novel. So remember this point. E.R. Braithwaite's get a job of a teacher in a rather rough and notorious school. Notorious म्हणजे कुविख्यात. Notorious म्हणजे कुविख्यात. तर ब्रेथवेट्सला एक शिक्षकाची नोकरी अशा शाळेमध्ये मिळाली जी शाळा रफ होती. त्यानंतर ती कुविख्यात होती, प्रसिद्ध नव्हती. अशा शाळेमध्ये नॅरेटरला ब्रेथवेट्सला शिक्षकाची नोकरी मिळाली. He find that the student belong to a background that is not suitable for learning and their overall development and progress. When he begins his teaching, at that time he find that the student belong to a background that is not suitable for learning and their overall development and progress. काय लक्षात आलं विद्यार्थ्याबाबत नॅरेटरच्या की हे जे विद्यार्थी आहे हे अशा परिस्थितीमधून आलेले आहे की जी परिस्थिती शिक्षणाकरता
योग्य नाही आहे, सुटेबल नाही आहे आणि यामुळे या परिस्थितीमध्ये त्यांचा विकासही होऊ शकत नाही, आणि त्यांचं डेव्हलपमेंट, प्रगतीही नाही आणि डेव्हलपमेंट नाही. अशा परिस्थितीमधून ते मुलं आलेले आहे आणि म्हणून ते हे सर्व शिकण्यायोग्य नाही आहे हे शिक्षकांच्या लक्षात आलं. ही फाइंड दॅट द स्टुडंट बिलॉंग टू अ बॅकग्राऊंड. ते विद्यार्थी जे होते त्यांचं बॅकग्राऊंड काय होतं? द बॅकग्राऊंड दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग अँड ओव्हरऑल देअर डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. The backgrounds was not is not suitable for learning. ते ज्या परिस्थितीमध्ये राहत होते, जे बॅकग्राऊंड त्यांचं होतं, त्यामुळं ते शिकण्यास सुटेबल नव्हते, त्यांचा विकास होण्यास ते सुटेबल नव्हते, प्रगती होण्यास सुटेबल नव्हती. अशा परिस्थितीमधून ते आलेले होते की त्यांचा विकासही होऊ शकत नव्हता आणि त्यांची प्रगतीही होऊ शकत नव्हती. अशी ती परिस्थिती, अशा परिस्थितीमधून ते आलेले मुलं हे लेखकाच्या लक्षात आलं. त्याने ते शोधलं. ही नोटीस दॅट द स्टुडंट आर इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर. नॅरेटरच्या लक्षात आलं की हे जे विद्यार्थी या शाळेमध्ये आहे हे कुठून आलेले आहे, तर वेगवेगळ्या शाळेमधून ते एकत्र आलेले आहे. त्या शाळेमधून त्यांना वर्तनामुळे, वाईट वर्तनामुळे त्या शाळेतून त्यांना काढून देण्यात आलं आणि म्हणून ते या शाळेमध्ये दाखल झाले. असे विद्यार्थी त्या शाळेमध्ये होते आणि म्हणून लेखकाच्या अशा लक्षात आलं की हे जे विद्यार्थी आहे हे विद्यार्थी he noticed that the students are in no mood to change their attitude and behavior. हे विद्यार्थी आपली मनस्थिती बदलवण्याच्या, त्यांची वर्तणूक बदलवण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे, हे नॅरेटरच्या लक्षात आलं. ब्रेथवेट्स with his novel and creative ideas, innovative techniques and understanding the student psychology ultimately win their heart in no time. Then what did the narrator do? So Braithwaite with his novel and creative ideas, novel means here naveen, creative ideas, त्यांच्या ज्या नवीन नवीन संकल्पना, ब्रेथवेट्सनी त्या विद्यार्थ्यांचं जीवन सुधरवण्याचं ठरवलं. त्याकरता मग त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. त्यामधलं ब्रेथवेट्स विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडिया, सर्जनशील क्रिएटिव्ह आयडियाज म्हणजे सर्जनशील कल्पना त्यांनी तिथे दाखवली. ब्रेथवेट्स विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज म्हणजे सर्जनशील कल्पना त्याने तिथे दाखवली. इनोव्हेटिव्ह टेक्निक्स म्हणजे नाविन्यपूर्ण तंत्राचा त्यांनी वापर केला आणि त्यांना समजून घेतलं. अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकॉलॉजी, त्या विद्यार्थ्याची मानसिकता त्यांनी समजून घेतली आणि अतिशय कमी दिवसामध्ये त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं हृदय जिंकलं. Ultimately win their heart in no time. So Braithwaite with his novel and creative ideas, innovative techniques and understanding the student psychology ultimately win their heart in no time. So this is the techniques that the Braithwaite use to win the hearts of the student in no time. So these are the techniques the narrator used. Though he was bullied, harassed, mentally and physically tortured many times, विद्यार्थ्याचे मन जरी शिक्षकांनी जिंकले असले, नॅरेटरने जिंकले असले, तरी बरेचदा ते विद्यार्थी
नॅरेटर्सला हरेश करत होते मेंटली आणि फिजिकली. Though he was bullied, harsh, mentally and physically tortured many times. But what did the narrator do? He didn't lose his patience and continue implementing his novel's ideas and techniques that help him to bring a significant change in his students' life. बरेचदा त्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाला टॉर्चर केलं फिजिकली मेंटली, परंतु नॅरेटरनी आपलं जे पेशन्स आहे, सहनशीलता आहे, ती सहनशीलता त्याने कायम ठेवली. ही डिडंट लूज हिज पेशन्स. त्याने आपली जी सहनशीलता आहे ती गमावली नाही, त्याने ती कायम ठेवली, कंटिन्यू ठेवली आणि नवीन नवीन असे इम्प्लिमेंटिंग करत राहिले. वेगवेगळ्या आयडियाचा वापर करून, वेगवेगळ्या तंत्राचा वापर करत राहिले आणि एक दिवस त्याच आयडियांनी, त्याच तंत्रांनी लेखकाला त्या विद्यार्थ्यांचं जीवन बदलवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, महत्त्वाची मदत केली. He didn't lose his patience and continue implementing his novel's idea and techniques that help him to bring a significant change in his student lives. So the narrator used various techniques, ideas, novel ideas, techniques, and at last the narrator was succeeded to change in his student lives. Then the racism prevalent म्हणजे प्रचलित, रॅसिझम म्हणजे वंशभेद. The racism prevalent in Great Britain during the mid 1940s. 1940 या मध्यामध्ये वंशभेद हा मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेला होता. त्या समाजामध्ये वंशभेद हा मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेला होता 1940 या मध्यामध्ये. The time period during which to serve with love take place is of primarily significance in the novel. आणि त्याच कालखंडामध्ये हे नॉवेल लिहिलं गेलं, टू सर्व विथ लव. आणि म्हणून या नॉवेलमध्ये आपल्याला जे दिसतात ते आहे रॅसिझम, प्रेजुडाइस. ही परिस्थिती आपल्याला या नॉवेलमध्ये दिसून येतात. म्हणून आपण याला म्हटलेलं आहे द थीम ऑफ द नॉवेल्स. थीम ऑफ द नॉवेल्स: प्रेजुडाइस, रॅसिझम, रिलेशन बिटवीन टीचर्स अँड स्टुडंट. So this is the main theme of the novel. The narrator cites repeated incidents in which he experienced the racism of White Britain. The narrator cites repeated incident in which he experienced the racism of White Britain. म्हणजे गोऱ्या लोकांकडून, ब्रिटिशांकडून त्याला आलेले जे अनुभव आहे ते अनुभव लेखक वारंवार, त्या घटना वारंवार इथे रिपीट करत आहे. त्यामधल्या काही घटना लेखकांनी इथे सांगितलेल्या आहे. इन्क्लुडिंग इन्काउंटर्स ऑन द बस, ॲट जॉब इंटरव्ह्यू, ॲट ग्रीनस्लेट स्कूल, व्हेन सर्चिंग फॉर हाऊसिंग, ॲट रेस्टॉरंट with his girl's friend, and so on. So these are the incident happened in the life of the narrator. लेखकाच्या जीवनामध्ये या घडलेल्या घटना आहे. The narrator recites repeated incident in which he experienced the racism of white Britons. म्हणजे गोऱ्या ब्रिटिश लोकांकडून आलेला अनुभव,
त्यामध्ये इन्क्लुडिंग इन्काउंटर्स ऑन द बस, ॲट जॉब इंटरव्ह्यूच्या वेळेस त्याला आलेले अनुभव, ॲट ग्रीन स्लेट स्कूल या शाळेमध्ये त्याला आलेले अनुभव, व्हेन सर्चिंग फॉर हाऊसिंग ॲट अ रेस्टॉरंट विथ हिज गर्ल्स फ्रेंड्स अँड सो ऑन. रेस्टॉरंट्समध्ये घर शोधताना आलेले अनुभव, असे बरेचसे अनुभव आहे. पण त्यापैकी काही अनुभव नॅरेटरनी आपल्याला इथे सांगितलेले आहे. ॲट द आउटसेट ब्रेथवेट्स ही स्ट्रक बाय द अनएक्सपेक्टेड ऑफ सच प्रेजुडाईस. हे जे पूर्वग्रह निर्माण झालेले होते त्यामुळे अशा वेळेस ब्रेथवेट्सवर बरेचदा अनपेक्षितपणे अन्याय झाले. ॲट द आउटसेट ब्रेथवेट्स इज स्ट्रक, कशामुळे? बाय द अनएक्सपेक्टेड ऑफ सच प्रेजुडाईस. अनपेक्षित पूर्वग्रहामुळे ब्रेथवेट्सवर बरेचसे असे अन्याय झालेले आहे. एक प्रकारचं त्याला मारल्या गेलेलं आहे. मारलं म्हणजे जिवंत असं मारलं नाही, तर त्याच्यावर अन्याय केलेले आहे. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गायना. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गायना. या गावामध्ये तो लहानाचा मोठा झाला, वाढला. अँड ही व्ह्यू हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटीजन. आणि मग तो स्वतःला एक ब्रिटिश म्हणूनच समजायला लागला. नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटीजन इन अ ब्रिटिश कॉलनी. एक काळा ब्रिटिश कॉलनीमध्ये राहतो म्हणून नाही, तर व्हेन ही सर्व ग्रेट ब्रिटन इन द रॉयल एअर फोर्स दॅट गेव हिम रिस्पेक्ट अँड इस्टीम इन द सोसायटी. When narrator who was working in the Royal Air Force that time, त्यावेळेस that gave him respect and esteem in the society. ज्यावेळेस तो रॉयल एअर फोर्स यामध्ये काम करत होता, त्यावेळेस त्याला आदर, रिस्पेक्ट मिळत होता. समाजाकडून रिस्पेक्ट मिळत होता. समाजामध्ये त्याचा आदर सन्मान होत होता. जेव्हा तो रॉयल एअरफोर्स मध्ये काम करत होता तेव्हा. आणि म्हणूनच तो स्वतःला काय समजत होता? ब्रिटिश. काय समजत होता? ब्रिटिश समजत होता. द डे ही लेफ्ट द जॉब ही फाइंड हिमसेल्फ टू बी अन आउटसाइडर. जसा त्याचा जॉब गेला, नोकरी गेली, तसं त्या समाजाने त्याला वेगळं काढून टाकलं. त्याला ब्रिटिश समजत नव्हते. जोपर्यंत तो नोकरीवर होता, रॉयल एअरफोर्स मध्ये काम करत होता, त्यावेळेस त्याला ब्रिटिश समजल्या जात होतं. एक आदर आणि सन्मान त्याला दिला जात होता. परंतु जेव्हा त्याची नोकरी गेली, त्यावेळेस मात्र त्याला समाजामधून निष्कासित करण्यात आलं आणि त्याला ब्रिटिश म्हणून संबोधण्यात येत नव्हतं. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स म्हणजे विस्तृत अनुभव. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन was no use in job interview where he is informed that the job has already been filled or he is overqualified for it. ब्रेथवेटला असलेला जो विस्तृत अनुभव आणि त्याचं शिक्षण नोकरीच्या वेळे काहीही कामी आलं नाही. जिथे जिथे तो इंटरव्ह्यू द्यायला जायचा, त्यावेळेस तिथे त्याला काय सांगितलं जायचं? ही इज ओव्हर क्वालिफाईड. काय सांगितलं जातं? की यू आर ओव्हर क्वालिफाईड. किंवा कुठे कुठे काय सांगितलं जातं? जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड. जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड. कुठे कुठे त्याला काय सांगितलं जायचं? की ती जागा भरलेली आहे.
कुठे कुठे काय सांगायचं की यू आर ओव्हर क्वालिफाईड, तुमचं शिक्षण जास्त आहे. म्हणजेच एक प्रकारे त्या नॅरेटरला टाळण्याचा प्रयत्न ते करायचे. कारण तो व्हॉट वॉज द रिझन? बिकॉज ही वॉज ब्लॅक. बिकॉज ही वॉज ब्लॅक. त्याचा असणारा जो काळा रंग त्यामुळे त्याला टाळल्या जात होतं, त्याला ब्रिटिश समजल्या जात नव्हतं. This heightened he never lashes out physically and only rarely does he do so verbally. आणि त्याच्यामुळेच काय झालं की this heightened Braithwaite's sense of betrayal. आणि यामुळेच ब्रेथवेटचं जे संवेदना आहे त्या संवेदना कोणाबाबत? ब्रिटिशाबाबत एक क्रूरतेच्या निर्माण झाल्या. क्रूरता नॅरेटरच्या मनामध्ये ब्रिटिशाबाबतची वाढली. दिस हायटन ब्रेथवेट्स सेन्स ऑफ बिट्रायल फॉर द ब्रिटिश. बिट्रायल म्हणजे विश्वासघात. बिट्रायल म्हणजे काय? विश्वासघात. तर नॅरेटरला असं वाटलं की यांनी आपला विश्वासघात केलेला आहे, ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली ब्रिटिशाबाबत. दिस हायटन ब्रेथवेट्स सेन्स ऑफ बिट्रायल फॉर द ब्रिटिश. Interestingly, he never lashes out physically and only rarely does he do so verbally. तरी पण त्याने ब्रिटिशांना अशी शारीरिक कोणतीही हानी केली नाही. त्यांनी जे काही त्याने व्यक्त केलं ते आपल्या बोलण्यामधून, व्हर्बली. He never lashes out physically and only rarely does he do so verbally. फक्त त्याने आपल्या शब्दानेच आपला राग त्यांच्याबद्दल व्यक्त केला, शारीरिक कोणतीही इजा केली नाही. He exhibit patient endurance at time and that time he exhibit his patience and endurance. त्यावेळेस त्यांनी आपली सहनशीलता दाखवली. टिट फॉर टॅट त्याने केलं नाही. त्याने त्यावेळेस आपली सहनशीलता दाखवली. दॅट टाइम ही एक्झिबिट्स हिज पेशन्स. And at other he described the way the rage inside him in transforming into hatred so strong. He exhibit patience, endurance at time and at others he described the way the rage म्हणजे राग, आलेला राग inside him in ट्रान्सफॉर्मिंग इनटू हेट्रेड सो स्ट्रॉंग. मग त्यांच्याबद्दलचा जो राग होता तो राग तिरस्कारामध्ये बदल झाला. दॅट ही डिझायर टू हर्ट दोज हू ट्रीटेड हिम अनफेअरली. जे नॅरेटरशी चांगले वागत नव्हते, वर्तणूक करत नव्हते, त्यांच्याशीच नॅरेटर चांगले वागत नव्हते. ही डिझायर टू हर्ट दोज, लेखकाच्या मनामध्ये त्याच माणसांना हर्ट करण्याची इच्छा होती की जे पांढरे लोक नॅरेटरशी चांगल्या पद्धतीने वागत नव्हते. ट्रीटेड हिम अनफेअरली, अन्यायकारक. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस ब्रेथवेट्स फाइंड द स्टुडंट ॲट द ग्रीन स्लेट स्कूल टू बी अ बिट notorious and rough in behavior, but with proper care and treatment all the student would surely achieve success and desired goal in their lives. आता ह्या ग्रेन स्लेट स्कूल मध्ये जे मुलं होते ते नटोरियस होते, रफ बिहेवियर वाले होते. तरी पण नॅरेटरनी एक प्रॉपर काळजी घेऊन त्याला एक चांगली ट्रीटमेंट देऊन त्या
विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये यश निर्माण करून दिलं. त्यांच्या ज्या इच्छा होत्या, त्यांचं जे गोल होतं, उद्देश होता, तो उद्देश त्यांच्या जीवनामध्ये सफल करून देण्याचं काम नॅरेटरने केलेलं आहे. शेवटी हे जे नटोरियस आणि रफ स्टुडंट जे होते त्यांना एक रिस्पेक्टेबल पीपल्स हा दर्जा नॅरेटर्सनी त्यांना मिळवून दिलेला आहे. So, Braithwaite's find the student at the Greenslade School to be a bit notorious. Big, notorious, and rough in behavior. उद्धट मुलं, रफ, त्याचं वर्तन रफ. पण या विद्यार्थ्यावरही नॅरेटरनी त्यांची प्रॉपर केअर, बट विथ प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट, व्यवस्थित त्यांची काळजी घेऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांच्या जीवनामधलं जे काही उद्देश असेल त्यांचा, ते त्यांच्यावर चांगले संस्कार केले आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी आपले जे गोल आहे, उद्देश आहे, जीवनाचा उद्देश आहे, त्यामध्ये ते यशस्वी झाले. Now we are going to see the synopsis of the novel To Serve with Love. What is synopsis? Synopsis means the outline of the novel. Synopsis means the outline of the novel. या नॉवेलची जी एक थोडक्यात असा त्याचा सारांश, बॉर्डर, synopsis, outline of the novel. In this extract, the narrator Braithwaite tells us about the half of yearly report of the student council, during which the student report to the faculty and other students on what they have been studying thus far. So what did the narrator tells us in this paragraph? The narrator Braithwaite tells us about the half of yearly report of the student council. म्हणजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी कौन्सिलनी जो अर्धवार्षिक अहवाल तयार केलेला आहे, तो अर्धवार्षिक जो अहवाल आहे त्याचं वर्णन नॅरेटर आपल्याला इथे देत आहे. During which the student report to the faculty and other students on what they have been studying thus far. म्हणजे या अर्धवार्षिक मध्ये ते विद्यार्थी काय शिकले हा अहवाल त्यांनी तयार केला आणि हा अहवालाची माहिती ब्रेथवेट्स आपल्याला इथे वर्णन करतो आहे. विद्यार्थ्यांनी जो अर्धवार्षिक अहवाल जो तयार केलेला आहे त्याबाबत ब्रेथवेट्स आपल्याला इथे सांगतो आहे. तर त्या अहवालामध्ये नेमकं काय आहे की व्हॉट दे हॅव बीन स्टडीइंग दस फॉर, म्हणजे त्या अर्ध वर्षामध्ये त्यांनी काय शिकलं आणि काय मिळवलं. व्हॉट दे लर्न and what they achieve. They prepare their reports, during which the student report to the faculty and other students on what they have been studying thus far. It is an important and formal occasion. The occasion was important and formal. How was the occasion? Occasion was formal, importance and formal. And the narrator is anxious about the behavior of his class. So the narrator
Braithwaite, who was anxious about the behavior of his class. कारण त्यांना माहित होतं की आपल्या वर्गातील विद्यार्थी काय करेल याची त्यांना गॅरंटीच नव्हती, आणि म्हणून शेवटपर्यंत त्यांना ती भीतीच त्यांच्या मनामध्ये राहिली की हे काय सांगतात त्या रिपोर्ट्समध्ये. इट इज अन इम्पॉर्टंट अँड फॉर्मल ऑकेजन अँड द नॅरेटर इज अँक्झियस, म्हणजे त्याला घबराट निर्माण झालेली होती नॅरेटर्सला, अबाउट द बिहेवियर ऑफ हिज क्लास, कशाबाबत, वर्गातील मुलांच्या वर्तणुकीबाबत. ते काय सांगतील, कसं सांगतील याबद्दल नॅरेटरच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली होती. मिस जोसेफ अँड डेनहम, द मोस्ट इम्पॉर्टंट स्टुडंट इन द क्लास ऑफ Braithwaite. Miss Joseph and Denham, both students of Braithwaite's class, are important official for the function. So these two students, Miss Joseph and Denham, plays a very important role in that function. त्या कार्यक्रमामध्ये मिस जोसेफ अँड डेनम यांनी फार मोठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. दे टू वेअर द हेड इन दॅट फंक्शन. मिस जोसेफ अँड डेनहम, बोथ स्टुडंट ऑफ Braithwaite's class, are important official for the function. They sit on the stage confidently beside the headmasters. आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेस ते दोघंही, मिस जोसेफ अँड डेनहम हे दोघेही स्टेजवर बसले हेडमास्टरच्या बाजूनी. दे सिट ऑन द स्टेज कॉन्फिडेंटली म्हणजे आत्मविश्वासाने, बिसाइड द हेडमास्टर्स मिस्टर फ्लोरियन, अँड प्रिसाइड ओव्हर द मीटिंग. आणि त्या कार्यक्रमाचं पूर्ण व्यवस्थापन, नियंत्रण त्यांच्याकडे होतं. दे आर बिझनेस लाईक, कॉर्टियस अँड इफिशियंट व्हाईल ॲलोकेटिंग टास्क अँड फिटिंग इन द प्रोग्राम. तो प्रोग्राम त्याने इतका व्यवस्थितपणे हाताळलेला होता, व्यवस्थितपणे तयार केलेला होता, कशासारखा, ॲज अ बिझनेस लाईक. दे आर बिझनेस लाईक, कॉर्टियस अँड इफिशियंट व्हाईल ॲलोकेटिंग टास्क अँड फिटिंग इन द प्रोग्राम. इतका छान प्रोग्राम त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं. आफ्टर मिस्टर फ्लोरियन्स ॲड्रेसेस द मीटिंग, each class through their chosen representative gives the brief report of their progress in each subject. So the headmaster, Mr. Florian, addresses his speech in the meeting, and after that Mr. Florian, the headmaster, यांनी त्या कार्यक्रमावर भाषण दिलं. भाषण हे जरी लेंदी होतं तरी पण ते इंटरेस्टिंग होतं. शाळेबद्दल त्यांनी पूर्ण भाषण दिलेलं आहे. मिस्टर फ्लोरिन ॲड्रेसेस द मीटिंग, ईच क्लास थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्ह. आणि मग प्रत्येक वर्गाचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांनी आपापल्या वर्गाचा रिपोर्ट त्या स्टेजवर मांडला. मग प्रत्येक विषयाचा त्या वर्गाचा रिपोर्ट प्रत्येक रिप्रेझेंटेटिव्हनी त्या स्टेजवर मांडला. मिस्टर फ्लोरिन्स ॲड्रेस द मीटिंग, each class through their chosen representative gives the brief report of their progress in each subject. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये त्यांची झालेली प्रगती, प्रत्येक विषय त्यांना कशा पद्धतीने समजला गेला, त्यामधलं ते काय शिकले, हा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट प्रत्येक वर्गातील वर्गनायकांनी, प्रतिनिधींनी त्या स्टेजवर मांडला. गिव्ह द ब्रीफ रिपोर्ट ऑफ देअर प्रोग्रेस इन ईच सब्जेक्ट. Braithwaite's class representatives speak knowledgeably about their course work.
आणि ब्रेथवेस्टच्या वर्गातील प्रतिनिधींनी सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण त्या वर्गाचा रिपोर्ट त्या स्टेजवर मांडलेला आहे. ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक नॉलेजेबली, म्हणजे अभ्यासपूर्ण अबाउट देअर कोर्स बुक. त्याने जे काय आतापर्यंत केलं अर्धवार्षिक काम, किंवा ते काय शिकले, कोणत्या विषयामधील ते काय शिकले याचं उत्कृष्ट ज्ञानपूर्वक अहवाल ब्रेथवेट्सच्या वर्गातील रिप्रेझेंटेटिव्हने तिथे मांडला आहे. आफ्टर दिस रिप्रेझेंटेशन a panel of teacher is chosen at random to answer any questions put by the student. आणि मग त्या विद्यार्थ्यांनीच काही शिक्षकाला रॅन्डमली म्हणजे चिठ्ठ्या काढून विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता रॅन्डमली निवडलेले होते. आफ्टर दिस प्रेझेंटेशन अ पॅनल ऑफ टीचर इज चोजन ॲट रॅन्डम टू आन्सर एनी क्वेश्चन put by the student. For this session, the teachers chosen are Mr. Weston, Mr. Dale Evans, and Miss Phillips. So these three teachers were selected randomly to answer the question of the student. Denham created a stir by speaking on the subject of PT and game, complaining that the class was ill-conceived and pointless. आता नॅरेटरच्या वर्गाचा जो रिप्रेझेंटेटिव्ह होता डेनम, मिस फिलिप्स अँड डेनम, यांनी प्रश्न निर्माण केला की पीटी हा जो विषय आहे तो युसलेस आहे, पाहिजे त्या प्रमाणात शाळेमध्ये शिकवल्या जात नाही, त्यामुळं त्या विषयाला इथून काढून टाकण्यात यावं, असं काहीतरी भलतंच त्या विषयाबाबत डेनहम बोलले. हा विद्यार्थी पीटी बाबत बोलला, म्हणजे आश्चर्य निर्माण करणारे उद्गार त्यांनी त्या पीटी या विषयाबाबत काढले. एक प्रकारची तक्रारच केली, कंप्लेनिंग दॅट द क्लास वॉज इल कन्सिव्ड. The class was ill-conceived. The class is poor in PT. आणि PT जी या शाळेमध्ये ठेवल्या गेलेली आहे ती योग्य पद्धतीने शिकवल्या जात नाही. त्यामुळे या PT विषयाला अभ्यासातून काढून टाकण्यात यावं, असं मत डेनमने त्या स्टेजवरून मांडलं. मिस्टर वेस्टर्न ट्राइज टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट अँड ऑफर नो सेन्सिबल आर्ग्युमेंट. आता मिस्टर वेस्टर्न हा रॅन्डमली सिलेक्टेड टीचर होता. विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यायचे होते, पण वेस्टर्नने खूप प्रयत्न केला त्या विषयावर आपली बाजू मांडण्याची, परंतु उत्कृष्टपणे आर्ग्युमेंट वेस्टर्न करू शकले नाही. Unexpectedly, the quiet and hesitant Miss Phillips step in and gives a strong defense of the practice. Outwitting. मग लगेच दुसरी टीचर मिस फिलिप्स ही उभी झाली आणि तिने स्ट्रॉंगपणे तो विषय कसा चांगला आहे याबद्दलचं आपलं मत मिस फिलिप्सनी अतिशय मजबूतपणे तिथे मांडलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की डेनम ॲक्सेप्ट हिज डिफीट ग्रेसफुली. डेनमनी आपली जी डेनमनी तिथे मान्य केलं की तो तिथे शांत राहिला. डेनम ॲक्सेप्ट हिज डिफीट. मग डिफीट म्हणजे हरणे, म्हणजे डेनम हरला आहे त्यांनी तिथे मान्य केलं, आदराने मान्य केलं. ब्रेथवेट्स इज
immensely satisfied with the progress of student of his class. And the narrator, Braithwaite, was immensely satisfied with the progress of the student of his class. ब्रेथवेट्सला अतिशय आनंद झाला की आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा विकास छान झालेला आहे, खरोखरच विद्यार्थ्यांचा विकास झालेला आहे हे बघून ब्रेथवेट्सला अतिशय आनंद झाला आणि समाधानही मिळालं. सो दिस इज द सिनॅप्सिस ऑफ द novel. So time is over now, and the novel, line by line, we will see in our next period. Thank you.